त्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,00,000. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. होय, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आता झालेली आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला आता पीएम किसानचे 2,000 रुपये तर भेटलेले आहेत, मात्र त्यातच आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये दिले जाणार आहेत. सरकारचा अखेर निर्णय झाला. शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की एवढ्या लवकर सरकार निर्णय घेईल, मात्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत. आता कुणीही काळजी, शक्यतो कसली चिंता करत बसू नका की हप्ता कधी येणार, आम्हाला आज मिळणार की उद्या मिळणार. आता ही तुमची जी चिंता आहे, जी प्रतीक्षा तुम्ही करत होतात, ही प्रतीक्षा आता संपलेली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो. कारण की आता पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारचा निर्णय आता जाहीर झालेला आहे. डायरेक्ट आता मंजुरी देण्यात आलेला असून पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. कुणाला कधी पैसे मिळतील, कुणाला किती वाजून किती मिनिटाला पैसे मिळणार आहे, सर्व माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर चला आता पाहूयात नमो शेतकरी योजनेबाबत महत्त्वपूर्ण आता अपडेट. तर बघा, या ठिकाणी आता महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही, त्या सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण आम्ही पैसे टाकणार आहोत. एकनाथ शिंदे यांनी देखील निर्णय घेतलेला आहे. बघा, आता काळजी करू नका, पूर्ण पैसे बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत. सर्व बँक खात्यावरती रक्कम येणार असून मोठा दिलासा आता सर्वांना मिळणार आहे असं मुख्यमंत्री साहेब यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे. आलेल्या माहितीनुसार पुढे त्यांनी सांगितलं की संपूर्ण यादी आता आलेली आहे व यादी अपलोड करण्याचं काम सुरू असून आता तपासणी देखील सुरू आहे. त्यामध्ये आता कोणाला हप्ता द्यायचा, कोणाला योजनेतून बाहेर काढायचं हे देखील सरकार निर्णय घेत चाललेला आहे. कारण की आता यावेळेस सर्वांना हप्ता काय सरकार देणार नाही. 2 कडक नियम सरकार आता यावेळेस लावत आहे व यामध्ये आता बरेच शेतकरी अपात्र ठरणार आहेत. जर तुम्ही पण या 2 चुका केल्या तर तुमचे देखील हप्त्याचे पैसे आता पूर्ण बंद केले जाणार आहेत. आणि त्यातच आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे सर्व शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत. जर सरकारने सांगितलेले ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुमचे पैसे येण्यापासून तसेच राहू शकतात व तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. मग आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी लागणार आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यांची तर यादी बघणारच आहोत. मात्र त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची पण बातमी दिलेली आहे व एक सांगितलेलं पण आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी 2 कामे पण करून घ्यावी. इकडे लक्ष देऊन बघा, जर तुम्ही ही 2 कामे केली नाही, याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचे पैसे एकदाच बंद होणार नाहीत तर ते कायमचे पैसे तुमचे बंद होणार आहेत. पुन्हा तुम्हाला कधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता भेटायचा नाही, पण पीएम किसानचे पण 2,000 रुपये तुम्हाला त्या अडचणीमुळे भेटायचे नाहीत. त्यामुळे आता सरकारने नेमकी कोणती 2 कामे सांगितली आहेत त्याकडे लक्ष द्या आणि ती कामे पूर्ण करून घ्या. आता ती माहिती पाहण्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आता ती माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहोत. मात्र त्यापूर्वी सरकारकडून काय आनंदाची बातमी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्याबाबतची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. तर बघू शकता, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे. यामुळे शेतकरी वर्ग आता खुश बघायला मिळतच आहे. तर पुढे बघू शकता, सरकारचं स्पष्ट आता सांगणं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. या ठिकाणी बघा, सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नसून काहींना आता 4,000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार. मुख्यमंत्री यांचा आता निर्णय सूत्रांकडून माहिती आलेला आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 2,000 रुपयांचा हप्ता नाही तर 4,000 रुपये शेतकऱ्यांना यावेळेस भेटणार आहेत. पण शेतकरी मित्रांनो, इकडे बघा, तुम्हाला काय करावं लागेल तर सरकारने सांगितलेली 2 कामे पूर्ण करावी लागतील. या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे खाली काय सांगितलं आहे तर बघा, इथे लिहिलेलं आहे की या शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये. आता हे कधीपासून सुरू होणार की नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतानाच हे डायरेक्ट 2,000 ऐवजी 4,000 रुपये मिळणार, ती माहिती पण आता बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा, इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता डायरेक्ट 4,000 रुपये देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. आता हे पैसे वाटपाच्या यादीत ज्यांच्या पण राज्याचं नाव येईल त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 4,000
4,000 रुपये भेटणार आहेत. मग आता त्या ठिकाणी लिस्ट आलेली आहे. लिस्टमध्ये आता यादीमध्ये आपल्या राज्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असेल तर डायरेक्ट पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. 2,000 रुपयांचा हप्ता नसून डायरेक्ट 4,000 रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे पूर्ण करायची आहेत. म्हणजे काय होईल, तुम्हाला पण 2,000 रुपयांऐवजी डायरेक्ट 4,000 रुपये भेटतील. म्हणजे तुम्हाला कमी हप्ता भेटणार नाही तर जास्त हप्ता भेटणार आहे. व जर सरकारने सांगितलेले ती 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त 2,000 रुपयांचाच हप्ता हा भेटू शकतो. मग आता तुम्हाला जास्त रकमेचा हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकी कोणते 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती तुम्हाला देणारच आहोत. त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर चला आता पैसे वाटपाला कधीपासून सुरुवात होत आहे व कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये भेटणार व कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये भेटणार ती माहिती देखील एका मिनिटामध्ये आपण बघूयात. त्यापूर्वी एक बघू शकता महत्त्वाची माहिती आलेली आहे. आता ती तर तुम्हाला देतच आहे. त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. इथे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 9,000 रुपये हे मिळालेले आहेत. म्हणजे सध्या स्थितीला मागच्या वेळेस जर विचार केला तर आता 2,000 रुपयांचा टप्पा हा सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती PM किसान आणि नमो शेतकरीचे टोटल मिळून 12,000 रुपये मिळत असतात. आता यावर्षी पण हे 12,000 रुपये 100% मिळणार आहेत. मात्र या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 9,000 रुपये. बघा आता जाणून घ्या काय योजना आहे ते पण सांगतो. कारण की आता शेतकरी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला आता 9,000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे जे PM किसान योजनेचे 6,000 रुपये भेटत होते ना ते 6,000 रुपये नसून आता 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकण्याचं काम सरकार करणार आहे. व पुढच्या काही दिवसाच्या आतच आता हे 9,000 रुपयांची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी वाटपाला सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळणार आहे. मग यामध्ये आता बघू शकता ही योजना आता भारत सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले असून यामध्ये सरकारने आता राज्याची लिस्ट देखील पाठवली आहे. ती लिस्ट आपण जाणून घेऊया. जर त्या लिस्टमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव असेल तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा हप्ता नाही तर डायरेक्ट 9,000 रुपये हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. जसे की सध्या स्थितीला PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात तशी त्या ठिकाणी त्यानंतर 3,000 रुपयांचा हप्ता येणार व तसे 6,000 रुपये मिळण्याऐवजी डायरेक्ट 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आता वर्षाला जे ते जमा केले जाणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. व या ठिकाणी सांगितलं आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळेल जे आधीपासूनच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणीकृत आहेत. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतील किंवा PM किसानचे पैसे भेटत असतील तर तुम्हाला डायरेक्ट हे 9,000 रुपये 100% मिळून जाणार आहेत. मग चला हे पैसे कधीपासून वाटप सुरू होणार आहेत, नेमके कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहेत, आता त्याबाबतची माहिती पुढच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे आता सरकारकडून छाननी देखील सुरू झालेली आहे. नमो शेतकरी योजना 3 कडक नियम आता लावलेले असून तुमचा देखील हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे आता लक्ष देऊन बघा. कारण की यावेळेस बऱ्याच जणांचा हप्ता अचानक बंद होण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला आधी का सांगितलं नाही, त्यासाठीच आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला ती 2 कामे करता येतील आणि जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमचा एक फायदा होईल. तुम्हाला डायरेक्ट किती रुपये, हे सर्व 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे भेटून जातील. कसलीच काळजी करायची नाही. तर बघा नमो शेतकरीचे 4,000 आणि PM किसानचे 2,000 रुपये आलेलेच आहेत. टोटल किती रुपये होईल तर 4-5-6,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमा होलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला काळजी करायची नाही. आता पूर्ण 6,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात या 15-20 दिवसातच आता बघायला मिळत आहे. कारण आताच PM किसानचा 2,000चा हप्ता भेटला. आता नमो शेतकरी योजनेचा काहींना 4,000 रुपयांचा हप्ता भेटणार आहे. मात्र सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता तुम्हाला लवकरात लवकर करावी लागतील तरच हे 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. अन्यथा हे 4,000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे भेटणार नाहीत. मग आता जास्त रक्कम पाहिजे असेल त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे पैसे नेमके सरकार कुणाला देणार आहे, कुणाला देणार नाही व नेमके 4,000 रुपये वाटपाचं काय कारण आहे ती पण माहिती आता तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी या ठिकाणी बघू शकता आता सरकारकडून पूर्ण लिस्ट जाहीर झालेली आहे व या ठिकाणी आता 3 कडक नियम लावलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा काही ठिकाणी हप्ता कायमचा बंद होण्याची आता भीती वाढलेली आहे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता आता बंद होऊ शकतो व हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांचा सुरू राहणार व हप्ता सुरू ठेवण्यासाठी काय करायचं आता ते पण तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे. व कोणत्या कार्यक्रमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्याबाबतची देखील यादी या ठिकाणी आपण पाहूयात.
तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे आता पुढील यादी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका. ते काय सांगितलं आहे तर बघा, सरकारने सांगितलं आहे की बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यासाठी पडताळणी अखेर सुरू झालेली आहे. बघा, कडक नियम लावलेले आहेत व आता शेतकऱ्यांना जे आहे ती पैसे देण्यापूर्वी सरकारचा हा कडक नियम बघायला मिळत असून बऱ्याच शेतकऱ्यांची नावं यामधून आता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्या. ही 2 कामे केली तर तुमचे पैसे सुरू राहतील व याबाबतची माहिती आपल्याच या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. त्यामुळे आता फक्त हा राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. या ठिकाणी सांगितलं आहे की केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आता बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यासाठी पडताळणी करत असल्याने आता हप्ता जारी करण्यास विलंब झाला. मात्र आता हप्ता लवकर वाटप होणार आहे. सरकार आता बऱ्याच जणांची नावं काढण्याची देखील दाट शक्यता आहे. यामध्ये ज्यांची चूक असेल त्यांना हे पैसे भेटणारच नाहीत हे देखील लक्षात घ्या व सरकार सर्वांची काढणार नाही, तर ज्यांची चूक आहे त्यांनाच या योजनेतून आता बाहेर काढणार आहे. तर इकडे बघा, 3 कडक नियमामुळे आता तुमचा पण हप्ता एखाद्या वेळेस बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. जर तुम्ही आता थोड्या काही कामासाठी हा व्हिडिओ कट केला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. एकदा जर हप्ता बंद झाला तर पुन्हा काही सुरू होणार नाही. तुम्ही कितीही काही केलं तरी पुन्हा काही तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत. मग नमो शेतकरीचा तर बंदच होईल, मात्र PM किसानचे पण 2,000 रुपये येणार नाहीत. अशी वर्षाला टोटल जे 12,000 रुपये जमा होत असतात हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायचे नाहीत. तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमके पैसे आता हे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील ते सांगतो. कारण ही सर्वांनाच आता 2 कामे करायची आहेत. जर केली नाही तर डायरेक्ट पैसे हे बंद होण्याची दाट शक्यता आता बघायला मिळत आहे. तर चला आता सर्व काही आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता पैसे वाटपाच्या यादीतील सर्व माहिती आलेली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याने एक काम पहिलं करायचं आहे, ते म्हणजे आधार कार्ड आपलं बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे. म्हणजे आधार नंबर जो असतो तो बँक खात्याशी लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं संलग्न करा. जर तुम्ही हा केला नाही तर मोठी अडचण होऊ शकते. मग हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर काही झालं तरी भेटणार नाहीत. ही गोष्ट देखील आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलं आहे की आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न ठेवलं तर सर्वात आधी पैसे भेटतील. मात्र अजून एक काम करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण लिंक असू द्यायचा आहे. आपल्या मोबाईल नंबर जो खात्याशी असतो त्या मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे PM चे नमोचे पैसे इथून पुढे मिळत राहणार आहेत. अन्यथा नमो शेतकरी योजनेतून तुमचं नाव कट देखील होऊ शकतं किंवा जरी तुमचं नाव काढलं नाही तरी तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत. हे झालं पहिलं काम. तर चला अजून नेमकं दुसरं कोणतं काम करावं लागेल जेणेकरून हे सर्व पैसे सुरूच राहतील, आता ती पण माहिती तुम्हाला देत आहे. तर इकडे बघा, दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे EKYC चं सरकारने सांगितलं आहे. PM किसान योजनेचे 2,000 रुपये भेटले, मात्र नमो शेतकरीची मिळवायची असेल तर EKYC करावी लागेल. जे कोणी EKYC करतील त्यांना कोणत्या क्षणी हप्ता मिळून जाईल. सर्वात आधी पहिला टप्पा हा त्यांच्यासाठी आम्ही सुरू करत आहोत व डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपयांची रक्कम, काहींना 2,000 रुपयांची रक्कम देणार आहोत. 4,000 रुपये नेमके कोणत्या शेतकऱ्यांना सरकार देणार आहे त्याची पण एक विशिष्ट यादी आता वेगळी आलेली आहे. ती पण यादी तुम्हाला दाखवतो. जर तुमचं पण नाव 4,000 रुपयांच्या यादीत आलं तर तुम्हाला पण आता हे 4,000 रुपये मिळतील. तर चला नेमकं आता जास्त पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल व जास्त रक्कम जी 2,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये नमो शेतकरीची येणार आहे ती नेमकी कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ती तुम्हाला यादी दाखवत आहे. तर चला आता ती यादी बघूया जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आपल्याला पैसे मिळणार की आपल्याला फक्त 2,000 रुपयांचा हप्ता भेटणार की 4,000 रुपयांचा हप्ता भेटणार, ते देखील आता तुम्हाला लक्ष देऊन पाहायला मिळणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण माहिती सरकारने जाहीर केलेली आहे व ते सांगितलं आहे की आता 9,000 रुपये पण वेगळी येणारच आहेत. त्यानंतर हे 4,000 रुपये, आता 9,000 रुपये कोणाला मिळणार आहेत ती यादी दाखवतो. तर इकडे बघा, केंद्र सरकारने आणलेल्या योजनामुळे 6,000 रुपये जो PM किसानचा हप्ता भेटत होता त्याऐवजी आता 9,000 रुपये देण्यासाठी बिहारसाठी हा निवडणुकीचा मोठा निर्णय बघायला मिळत आहे. म्हणजे निवडणुकी आधीचा हा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बिहार येथे डायरेक्ट 6,000 ऐवजी 9,000 रुपये भेटणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य हे सरकारने यादीत घेतलेलं नाही. मात्र महाराष्ट्र राज्यासाठी 12,000 रुपये हे भेटणार आहेत. कारण तिकडे जरी 9,000 केले असले तरी तिकडे फक्त केंद्राकडूनच ते पैसे मिळत असतात. मात्र इकडे राज्याकडून आणि केंद्राकडून टोटल 9,000 नसून डायरेक्ट 12,000 रुपये दिले जातात. त्यामुळे काळजी करण्याचं आता कारण नाही. तर चला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळण्याची शक्यता आहे आता ती लिस्ट तुम्हाला दाखवतो आणि जास्त रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ती देखील यादी आपण पाहूयात.
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढची लिस्ट आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर इकडे बघा नमो शेतकरी योजनेचा जास्त हप्ता कुणाला मिळणार आहे. तर याआधी काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सरकारने दिलेले मिळाले नव्हते. मग अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतला आणि यांना पण डायरेक्ट आधीचे 2,000 आणि आताचे 2,000 टोटल 4,000 रुपये मंजूर केले. म्हणजे हे 2,000 आणि 2,000 टोटल 4,000 रुपये आता काही शेतकऱ्यांना हे मिळून जाणार आहेत. ज्यांना याआधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटला नसेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे 4,000 रुपये पूर्ण आता जमा केले जाणार आहेत. तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तसेच शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिनांक 15 डिसेंबर 2025च्या आधी म्हणजेच की 8 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या आसपास मिळण्याची शक्यता ही सूत्रांकडून बघायला मिळत आहे. यामध्ये बदल देखील होऊ शकतो कारण सरकारची घोषणा झाली नाही, मात्र एक अंदाजानुसार तशी शक्यता देखील आपल्याला बघायला मिळत आहे. ही देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी आता जेवढ होईल तेवढी लक्षात घ्यायची आहे. तर भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.